नमस्कार. चला, आज आपण इंडिया पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS भरती 2026च्या अधिकृत अधिसूचनेबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेतून आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. म्हणजे GDS म्हणजे काय, इथपासून ते अगदी नोकरीवर रुजू होण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत. ओके, तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की ग्रामीण डाक सेवक किंवा GDS हे पद नेमकं आहे तरी काय. एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही काही नियमित सरकारी नोकरी नाहीये. GDSसाठी त्यांचे स्वतःचे वेगळे सेवानियम आहेत आणि ग्रामीण भारतात टपाल सेवा पोहोचवण्यासाठी त्यांची भूमिका खूपच मोलाची आहे. तर बघा, GDSमध्ये मुख्यत्वे 2 प्रकारची पदं आहेत. एक म्हणजे ब्रांच पोस्टमास्टर, जे संपूर्ण ब्रांच पोस्ट ऑफिस सांभाळतात, आणि दुसरे म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर किंवा डाक सेवक, जे त्यांना कामात मदत करतात आणि पत्र वितरणासारखी कामं पाहतात. चला, आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. ह्या पदासाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे आवश्यक पात्रता काय आहे ते पाहूया. या पदासाठी लागणाऱ्या मूलभूत अटी अगदी सरळ आणि सोप्या आहेत. वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान हवं, 10वी पास असणं गरजेचं आहे, आणि हो, गणित आणि इंग्रजी विषयात पास असायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वयोमर्यादेतील सूट. वेगवेगळ्या राखीव प्रवर्गांसाठी ही सूट दिली जाते. त्यामुळे आपण कोणत्या प्रवर्गात येतो आणि आपल्याला किती वर्षांची सूट मिळू शकते हे नक्की तपासा. फक्त शिक्षणच नाही, तर काही इतर गोष्टीही आवश्यक आहेत. जसं की कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान हवं, पत्र वितरणासाठी सायकल चालवता आली पाहिजे, आणि एक खूप महत्त्वाची अट म्हणजे या GDSच्या पगाराव्यतिरिक्त उत्पन्नाचा दुसरा एखादा स्रोत असायला हवा. ठीक आहे, पात्रता तर कळली, पण आता अर्ज कसा करायचा? चला तर मग ती प्रक्रिया समजून घेऊयात. आणि लक्षात ठेवा, ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंद करून ठेवा, कारण नोंदणी, अर्ज भरणे आणि अर्जात काही चूक झाल्यास ती दुरुस्त करणे या सगळ्या गोष्टी याच ठराविक काळात कराव्या लागतील. ही प्रक्रिया मुख्यत्वे 2 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यात तुम्हाला एकदाच रजिस्ट्रेशन करायचंय आणि मग दुसऱ्या टप्प्यात त्या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून आपला अर्ज भरायचा आहे. आता अर्जासाठी शुल्क किती आहे? तर ते आहे 100 रुपये. हे शुल्क बहुतेक अर्जदारांना भरावं लागेल. पण थांबा, काही उमेदवारांसाठी हे 100 रुपये शुल्क पूर्णपणे माफ आहे. यामध्ये सर्व महिला उमेदवार, SC, ST, दिव्यांग आणि ट्रान्सवुमन उमेदवारांचा समावेश होतो. इतके सगळे अर्ज येतात, मग इंडिया पोस्ट नक्की निवड कशी करतं? परीक्षा होते का? नाही. चला, त्यांची ही गुणवत्ता आधारित पद्धत समजून घेऊया. इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही आहे. हो, निवड फक्त आणि फक्त 10वीच्या बोर्ड परीक्षेतील मार्कांवर होणार आहे. सिस्टम आपोआप एक गुणवत्ता यादी तयार करते आणि त्यानुसार निवड होते. आता ज्या बोर्डांमध्ये मार्कांऐवजी ग्रेड्स दिले जातात, त्यांचं काय? तर काळजी करू नका, त्यासाठी एक सोपी पद्धत आहे. सिस्टम आपोआप मिळालेल्या ग्रेड पॉइंटला 9.5ने गुणते आणि त्याचं मार्कांमध्ये रूपांतर करते. पण मग एक प्रश्न नक्कीच मनात येतो की जर 2 उमेदवारांना अगदी सारखेच दशांश चिन्हानंतरच्या अंकांपर्यंत सारखे मार्क मिळाले तर मग निवड कशी होणार? अशा वेळी टाय सोडवण्यासाठी एक ठरलेला नियम आहे. सगळ्यात आधी वय पाहिलं जातं, म्हणजे जो उमेदवार वयाने मोठा त्याला प्राधान्य. तिथेही टाय झाला तर मग प्रवर्ग आणि लिंग यानुसार ठरलेल्या क्रमाने निवड केली जाते. वा, समजा तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलंय. अभिनंदन. पण प्रक्रिया इथेच संपत नाही. आता पुढे काय करायचं? चला बघूया. निवड झालेल्या उमेदवारांना मग कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जातं. त्यावेळी ही सगळी मूळ कागदपत्र आणि त्यांच्या स्वतः सही केलेल्या 2 प्रती सोबत घेऊन जाणं बंधनकारक आहे. आणि हा जो शेवटचा टप्पा आहे ना, यात वेळेला खूप महत्त्व आहे. निवड झाल्यावर 15 दिवसांच्या आत रिपोर्टिंग, कागदपत्र तपासल्यानंतर 30 दिवसात ट्रेनिंग आणि इतर गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. हे सगळं व्यवस्थित पार पडल्यावरच अंतिम नियुक्तीचा आदेश मिळतो. चला, आता शेवटच्या पण काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूया, म्हणजे या नोकरीचं स्वरूप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पगार ह्याबद्दल बोलूया. इथे जो पगार दिसतोय त्याला टाइम रिलेटेड कंटिन्युटी अलाउन्स किंवा TRCA म्हणतात. ही या पदांसाठीची वेतन श्रेणी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या,
की हा पगार नियमित केंद्र सरकारच्या पगारासारखा नसतो, कारण हे पद वेगळ्या नियमांखाली येतं. थोडक्यात काय तर ही संधी थेट आपल्या समाजाची, आपल्या गावाकडच्या भागाची सेवा करण्याचा एक खूप चांगला आणि अनोखा मार्ग आहे. तर मग आता अंतिम प्रश्न हा आहे की ही भूमिका आपल्या ध्येयांशी आणि उद्दिष्टांशी जुळते का? याचा विचार नक्की करा.